राज्य के उप मुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार का विमान दुर्घटना में निधन होने के बाद राज्य के जल संपदा मंत्री गिरीश महाजन ने कहा कि ऐसी परिस्थितियों में कोई भी राजनीतिक फायदा नहीं उठाए। उन्होंने यह भी बताया कि इस विमान दुर्घटना की सखोल और निष्पक्ष जांच की जाएगी। राज्य सरकार और अधिकारियों की निगाहें इस दुखद घटना की पूरी तरह से जांच और कारणों की पहचान पर है। सुनिए क्या कहना है गिरीश महाजन का। काल सुषमानदारे देखील बोललं की उद्योग सन्मानता जर कमी होती तर CCTV फुटेजमध्ये एवढं स्पष्ट का दिसतं आहे, पण राष्ट्रवादीचे नेते यावर का बोलत नाही? मला वाटतं हा चौकशीचा भाग आहे आणि या विषयावर कृपा करून कोणी राजकारण करू नये। आज दुसराच दिवस आहे आणि अशा विषयात ठीक आहे चौकशी झाली पाहिजे, का झालं, कशामुळे झालं, कोणाचं दुर्लक्ष झालं हा विषय ठीक आहे, पण काहीतरी संशय व्यक्त करायचा, काहीतरी पॉलिटिकली बोलायचं मला वाटतं हे अतिशय अयोग्य आहे। त्या विषयावर कोणी बोलताना थोडं गांभीर्य लक्षात घेऊन विषयाचं बोललं पाहिजे। चौकशी सखोल होते, दिल्लीहून सगळ्या टीम त्या ठिकाणी आलेल्या आहेत, दिल्लीच्या टीम आलेल्या आहेत, सगळे त्या ठिकाणी काम व्यवस्थितपणे चाललेलं आहे। स्वतः मंत्री त्या खात्याचे त्या ठिकाणी होते, गृहमंत्री येऊन गेले, पण विनाकारण काहीतरी संशय तयार होईल अशा पद्धतीने कोणी बोलतो, काही वक्तव्य असे की ते राजकीय आहे। मला वाटतं एवढ्या गंभीर विषयामध्ये एवढ्या दुर्दैवी ही घटना आहे आणि त्यामध्ये मला असं वाटतं की थोडं आपण सांभाळून बोललं पाहिजे। बहुत दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा विलिनीकरण होईल अशा चर्चा रंगत आहेत आणि होणार असल्याचं सुद्धा अगोदर चर्चा होती। अजितदादांच्या काळातही 8 फेब्रुवारीला ती घोषित होईल असं सांगितलं जात होतं। तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? मला वाटतं हा दोन्ही पक्षांचा विषय आहे, म्हणजे अजितदादा गट असेल आणि शरद पवार साहेबांचा गट असेल, हा त्यांचा दोघांचा विषय आहे। आता त्या संदर्भामध्ये काही आधी हालचाली सुरू होते असं आपण दाखवत होतो, तशा पद्धतीने काही मूव चाललेली होती, पण आता अकाली दादा आपल्याकडे निघून गेलेत। खरं म्हणजे हे खरं नखन्य आहे, पण वस्तुस्थिती आहे। आता पुढे काय होतं या संदर्भामध्ये हालचाली होतील, पण मला वाटतं 2-3 दिवस तरी जाऊ द्यावे लागतील। सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे अशी आता मागणी पुढे येते, याकडे सगळं कसं बघतो? मला वाटतं हा राष्ट्रवादी काँग्रेसचा दादा गटाचा प्रश्न आहे। या संदर्भात आम्ही काही टिप्पणी करणं हे काही मला वाटतं योग्य होणार नाही, पण हा सर्वस्वी त्यांचा विषय। त्यांचे जे आमदार आहेत, त्यांचे सर्व नेते आहेत दुसऱ्या फळीतले, ते या बाबतीत विचार करतील, ठरवतील। माननीय मुख्यमंत्री महोदयांची मला वाटतं त्यांनी, कारण आपण जे आताच बघितलं की भेटही घेतलेली आहे। अतिशय मला काही या विषयात माहिती नाही। काल मुख्यमंत्री महोदय मुंबईला गेले आणि मी पुण्याहून इकडे आलेलो आहे, जळगावला आलेलो आहे। भाजपने अजितदादांमध्ये 70,000 कोटींचे आरोप घोटाळ्याचे आरोप, मला वाटतं हे विषय हे आरोप मागे घ्यावेत अशी ही खरी श्रद्धांजली ठरेल असं संजय मला वाटतं या विषयामध्ये कुणीही राजकारण करू नये, मला असं वाटतं। म्हणजे आज दुसरा दिवस आहे आणि आपण काय बोलतोय काय नाही, तर याला थोडंसं आपण आपला कंट्रोल ठेवला पाहिजे, मला असं वाटतं। त्यामुळे 2-4-5 दिवस नंतर तुम्हाला काय बोलायचं ते बोला, पण आज दुसरा दिवस आहे आणि आपण काय बोलतो आहोत। मला वाटतं सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण केलंच पाहिजे का, आणि त्याची काही काळवेळ असते की नाही, हा माझा प्रश्न खरा म्हणजे। अर्थसंकल्प आता देवेंद्र फडणवीस सादर करतील असे आहे अर्थसंकल्प। आज ते सांगणं कठीण आहे, अजून अधिवेशनाला वेळ आहे, म्हणजे लगेच उद्या परवा अधिवेशन नाही आहे, तोपर्यंत अजून काय घडामोडी होतात, कशा पद्धतीने पुढची मंत्रिमंडळाची रचना होते, दादांकडे 3-4 खाते होते, ते कुणाकडे जातात, माननीय मुख्यमंत्री महोदय आणि राष्ट्रवादीचे नेते आहेत ते आज भेटलेले आहेत, ते ठरवतील।